लेसन नंबर 18 इकोसिस्टम्स. इकोसिस्टम म्हणजे काय? पारिस्थितिकी. पारिस्थितिकी हे हा हिंदीचा वर्ड झाला. त्याला मराठीमध्ये म्हणतात पर्यावरणीय व्यवस्था, म्हणजे पर्यावरणाची व्यवस्था. ओके. काय कोणते कोणते फॅक्टर्स आपण सराउंडिंगमध्ये पाहतो? बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर. बायोटिक फॅक्टरमध्ये प्रोड्युसर्स, एकदम कन्झ्युमर्स. सिंपल लँग्वेजमध्ये सांगूया. सिंपल लँग्वेजमध्ये समजा आपण सराउंडिंगमध्ये काय काय पाहतो? प्राणी पाहतो, प्राणी पाहतो, पक्षी पाहतो, आणखी मायक्रो ऑर्गॅनिझम्स, नॉन लिव्हिंग थिंग्स एअर पण पाहतो वॉटर, आपण, है ना? एअर वॉटर, है ना? सूर्य, हवा, पाणी, है ना, झाड, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. दीज आर दीज फॅक्टर्स डायरेक्टली और इनडायरेक्टली रिलेटेड टू यू? आहेत. मग आता जर समजा आपण त्याचं ग्रुपमध्ये डिवायडेशन केलं, लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये, तर आपण करू शकू का त्याचं? करू शकू. इकोसिस्टीम म्हणजे काय? हे बघा, लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग हे पूर्ण वर्ल्ड बनलेलं आहे, म्हणजे हे जग बनलेलं आहे. लिव्हिंग्स आर कॉल्ड बायोटिक फॅक्टर्स अँड नॉन लिव्हिंग्स आर कॉल्ड अबायोटिक फॅक्टर्स. ओके. दिस इज अ कंटिन्युअस इंटरॅक्शन बिटवीन दीज लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. म्हणजे इंटरॅक्शन आहे त्यांच्या दोघांमध्ये, सततची देवघेव सुरू असते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे काय? त्यांचे राहण्याची वसतिस्थान. एन्व्हायरमेंट म्हणजे ज्या वातावरणात ते राहतात ते. आर को रिलेटेड विथ इच अदर. समजलं? जुळलेले असतात. त्यांच्यामध्ये सहसंबंध असतो. द स्ट्रक्चर विच इज फॉर्म ड्यू टू दीज रिसिप्रोकल रिलेशनशिप. रेसिप्रोकल म्हणजे काय? देवघेवीची, म्हणजे एक्सचेंज त्यांचं होत राहतं. त्यांची रिलेशनशिप इज कॉल्ड अन इकोसिस्टम. बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स फॉर्म अन इकोसिस्टम. म्हणजे इथे बायोटिक म्हणजे जे जैविक आहेत आणि अजैविक यांच्यात सतत देवघेव सुरू राहते, त्याला काय म्हणतात? इकोसिस्टम म्हणतात. इकोसिस्टमचे दोन, इथे एक चार्ट दिलेला आहे, त्या चार्टनुसार पाहू आपण. इकोसिस्टमचे दोन फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर. आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये कोणते दोन आहेत? तर फिजिकल आणि केमिकल चेंजेस. फिजिकलमध्ये काय आहे? एअर, वॉटर वेपर, मिनरल्स, सॉईल, सनलाईट, हे सगळे फिजिकल आहेत. आणि केमिकल्समध्ये काय? इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिकमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, हे सगळे म्हणजे याच्यापेक्षाही जास्त असू शकतात. फिजिकलमध्ये याच्यापेक्षा जास्त असू शकतात, पण इथे फक्त नायट्रोजन हे ते म्हणजे याच्यापेक्षा जास्त H2O हे ते. पण हे सगळे काय आपल्याला फक्त एक समजण्यासाठी दिलेलं आहे. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असे असतात. आणि ऑर्गॅनिक म्हणजे जे शरीरात आत तयार होतात, ते प्लांट्सच्या, ॲनिमल्सच्या. प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स, मिनरल्स. लिपिड्स म्हणजे काय? हे आपलं फॅट्स. फॅट. लिपिड्स म्हणजे काय? फॅट्स. आता बायोटिक फॅक्टरमध्ये पाहूया. बायोटिक फॅक्टरमध्ये ऑटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक हे त्याचे मेन दोन कंपोनेंट आहेत. आता ऑटोट्रॉपिकमध्ये प्रोड्युसर्स येतात आणि हेटरोट्रॉपिकमध्ये कन्झ्युमर्स आणि डिकम्पोजर्स. आता प्रोड्युसर्सला आपण खाली आणखी एक शॉर्टमध्ये त्याला असं सिंपल नेम काय देऊ शकतो? प्लांट्स. आणि कन्झ्युमर हे कोण होऊ शकतात? ॲनिमल्स. डिकम्पोजर्समध्ये कोण होऊ शकतात? मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच मायक्रोब्स. ॲनिमल्स म्हणजे जे कन्झ्युमर आहेत त्याचे आणखी 3 पार्टमध्ये डिवायडेशन होऊ शकते. प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर्स आणि टर्शरी कन्झ्युमर्स. प्रायमरी कन्झ्युमर्स कोण असू शकतात रे? गाय, जसं की गवत खातात. व्हेरी गुड. आणि गायला वाघ खातो तो सेकंडरी कन्झ्युमर. आणि त्याच्यानंतर टर्शरीमध्ये ते मायक्रोब्स जे वाघाले खातात. कसे काय खातील मायक्रोब्स वाघाला? की म्हणजे त्याला डिकम्पोज करतात ते, है ना. आणि जे टर्शरी कन्झ्युमर्स आहेत, आपण ही चेन ना अशी पण लावू शकतो. समजा सपोज टर्शरी कन्झ्युमरमध्ये एखादा जो डिकम्पोजरच्या अगोदरचा भाग आहे तो पण असू शकते, है ना. मोठा प्राणी एखादा. मोठा प्राणी पण असू शकतो. द ऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये काय? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि लिपिड्स. फ्रॉम डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कन्वर्टेड इंटू इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता हे कोण करतं कन्वर्जन? मायक्रोब्स.
मायक्रोब्स काय करतात, हे जे म्हणजे ऑर्गॅनिक सबस्टन्सेसचं इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये कन्व्हर्जन करतात. जसं की आपल्या जीवित शरीरातलं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि लिपिड्स हे आपण मेल्यानंतर हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम, पोटॅशियम अशा वेरियस कंपोनंट्समध्ये त्याचं कन्व्हर्जन करतात. आणि ते मायक्रोब्स मग अल्टिमेटली हे जे तयार केलेलं आहे ते कुठे देतात, ते कोणाला देतात, प्लांट्सला देतात, म्हणजे ॲज अ फर्टिलायझर म्हणून ते यूज करू शकतात. Structure of an ecosystem. Living organisms need different types of abiotic factors and they have different capacities to adapt with those abiotic factors. म्हणजे काय रे, हे बघा, हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात ना, त्यांच्या गरजेनुसार अबायोटिक फॅक्टर्समध्ये लिव्हिंग करत असतात. म्हणजे त्यांच्या कॅपॅसिटीनुसार त्या अबायोटिक फॅक्टर म्हणजे जे अजैविक परिस्थिती आहे त्यांच्याशी ते रिलेशनमध्ये मेंटेन करत असतात. म्हणजे त्यांचं रिलेट करत असतात, त्याच्याशी तिथे जगण्याची ती त्यांची तातडी. गरज. सम मायक्रोब्स नीड ऑक्सिजन वाईल अदर्स डोंट. आता जसं की काही मायक्रोब्स असतात, म्हणजे काही सूक्ष्मजीव असतात, ते त्यांना जगण्यासाठी हवेची गरज असते. म्हणजे एरोबिक म्हणू शकतो आपण त्यांना. एरोबिक टाईपचे मायक्रोब्स असतात आणि काही अनएरोबिक असतात, म्हणजे ज्यांना बिना हव्याचे बी ते जगू शकतात. विदाऊट ऑक्सिजन ते तिथे सर्वाईव्ह करू शकतात. काही प्लांट्स जे आहेत त्यांना सनलाईट आवश्यक असते, काही दुसऱ्यांवर अवलंबून नसतात. आणि जे जसं की आता सपोज सनलाईट आहे, एखाद्याला सनलाईट पाहिजे जगण्यासाठी, तर एखाद्याला सनलाईटची आवश्यकता नाही आहे. Each and every abiotic factors, air, water, soil, sunlight, temperature, humidity affects the biotic factors in the ecosystem. हे जे अबायोटिक फॅक्टर्स आहेत, हे अबायोटिक फॅक्टर हे बायोटिक फॅक्टरवर प्रभाव पाडत असतात. अबायोटिक फॅक्टर इन अन इकोसिस्टम डिसाइड विच बायोटिक फॅक्टर्स विल सर्वाईव्ह इन इट अँड व्हॉट विल बी देअर नंबर. म्हणजे हा जो अजैविक घटक आहे, तो अजैविक घटक हा मुख्यतः जबाबदार असतो, म्हणजे तो ठरवत असतो की कोणता जीव या वातावरणामध्ये जगू शकेल. जसं की सपोज पोलर बिअरचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, पोलर बिअर हे थंड प्रदेशात, आर्टिक आणि अंटार्क्टिक. पोलर बिअर नेमके कुठे असतात, आर्टिकवरचे जे पोलर बिअर्स आहेत ते जर आपण मेडिटेरेनियनच्या जवळ आणले किंवा मग विषुववृत्तावर आणले तर ते जगू शकतील का, नाही. म्हणजे हा अबायोटिक फॅक्टर जो आहे, आर्टिकचा जो क्लायमेटिक कंडिशन आहे, ती क्लायमेटिक कंडिशन ठरवते की इथे कोणता प्राणी जगू शकेल, है ना. अशा प्रकारे ते डिसाईड करत असतात. द प्रपोर्शन ऑफ अबायोटिक फॅक्टर्स इन अन इकोसिस्टम इज ऑलवेज चेंजिंग ॲज बायोटिक फॅक्टर्स यूज अँड एक्सक्रीट अबायोटिक फॅक्टर्स. हे जे प्रपोर्शन आहे त्याच्यामधलंही प्रपोर्शन ते सतत चेंज होत राहतं. म्हणजे एकसारखाच ऋतू नेहमी नसतो. म्हणजे प्रत्येक वेळी त्याला सेम क्लायमॅटिक कंडिशन्स भेटतील असं नाही. कधी जास्त थंडी, कधी कमी थंडी असं होऊ शकतं. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अन इकोसिस्टम प्लेज अ पर्टिक्युलर रोल व्हाईल moving in that ecosystem. The position of any living organism in context to other living organism and the role it is playing is called niche. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो रोल आहे, म्हणजे त्याचा जो रोल आहे, तो रोल डेफिनेटली दुसऱ्यावर पण डिपेंडेंट असतो, किंवा मग तो जो असतो तो दुसऱ्याला कोणाला तरी त्याची म्हणजे एक्सचेंज करत असतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या एक सहसंबंधात असतो. म्हणजे सहजच आहे, तिथे कुठेतरी देवघेव सुरू आहे, बरोबर आहे. म्हणजे हे एकमेकाच्या अशा गरजा कंप्लीट करत असतात. मग तिथे काय म्हणू शकतो आपण त्याला, दिस इज प्लेइंग कॉल्ड निच. आता निचचा शब्दशः अर्थ काय होतो माहिती आहे का, निच म्हणजे कोनाडे. मंदिराला एखादं असं मंदिर लक्षात घे आणि त्या मंदिराला ब्लॉक असतात दिव्यासाठी. ब्लॉक्स असतात, तर त्याच्यासाठी तर तो एक म्हणजे तो पर्टिक्युलर त्याचा एक ब्लॉक झाला. मग इकोसिस्टममध्ये असे त्याच्यासाठी एक जागा, स्पेशल जागा. मग आता हे जे ब्लॉक्स असतात ना, ते ब्लॉक्स इंटरडिपेंडंट आहेत. इकोसिस्टममधले जे ब्लॉक्स आहेत ते इंटरडिपेंडंट आहेत. आता एक भिंतीचं उदाहरण घेऊया. समजा सिमेंटची जी
भिंत आहे ते विटांची बनलेली आहे, पण त्याच्या विटा ह्या एकमेकीला पकडून ठेवण्यासाठी सिमेंट आणि ते घट्टपणा आणण्यासाठी, म्हणजे त्या इकोसिस्टमला कंप्लीट करण्यासाठी हे जे ब्लॉक्स आहेत हे विटेचं सिमेंटचं पाण्याचं काम करत असतात. इथे ही इंटरॅक्शन्सची चेन दिलेली आहे आपल्याला. कसे अबायोटिक फॅक्टर हे बायोटिक फॅक्टरला मदत करतात. बायोटिक फॅक्टर हे बायोटिक फॅक्टरच्या सेकंड चेनसाठी, म्हणजे प्रोड्युसर टू कंझ्युमर आणि कंझ्युमर टू डिकम्पोजर्स, म्हणजे मायक्रोब्सपर्यंत कसे जातात, त्याच्यानंतर परत ते मायक्रोब्स अबायोटिक फॅक्टरमध्ये कसे कन्वर्जन करतात, अशी ही चेन दिलेली आहे. आता प्रश्न आहे, व्हॉट इज द रोल ऑफ मायक्रोब इन अबाव इंटरॅक्शन? मायक्रोब्सचा काय रोल आहे? जे एकदम आता जे सेकंडरी कन्झ्युमर, जे टर्शियरी कन्झ्युमर्स आहेत त्यांना, म्हणजे जे हार्मफुल असतात, एकदम हार्मफुल असतात त्यांना. हार्मफुलचा प्रश्नच नाही आहे, ते मेल्यानंतर त्याला डिकम्पोज करण्याचं काम करतात. मायक्रोब्स काय करतात, त्याला डिकम्पोज करण्याचं काम करतात ना, आणि त्यातली हीट रिलीज करतात. हाऊ डू प्रोड्युसर्स ऑब्टेन अबायोटिक फॅक्टर्स? अबायोटिक फॅक्टर्स हे प्लांट्सला कसे जातात? ॲज अ सॉईल. यूज, म्हणजे सॉईल मधले जे आहेत ते प्लांट यूज करते ना, ते खताच्या स्वरूपात, फर्टिलायझर्सच्या स्वरूपात. फ्रॉम वेअर डू द कंझ्युमर्स गेट देअर फूड? कंझ्युमर्स ॲनिमल्स जे असतात, जे प्रायमरी असतात की नाही, ते ह्या प्लांट्स, जे म्हणजे प्लांट्स म्हणजेच गवत, आणि गवत जे आहे ते प्रायमरी कंझ्युमर खातात. अशा तऱ्हेने ते खातात, हे करतात. कंझ्युमर्स गेट देअर फूड फ्रॉम प्रोड्युसर, सिम्पल लँग्वेजमध्ये. मोस्ट ऑफ द इकोसिस्टम आर कॉम्प्लेक्स, म्हणजे ह्या ज्या इकोसिस्टम्स असतात ह्या इतक्या सिम्पल नसतात, ह्या काही कॉम्प्लेक्स असू शकतात. म्हणजे ही जी सर्कल दाखवली, ही सर्कल अशी इतकी सिम्पल ॲज शोन असं नसतं, त्याच्यापेक्षा जास्त आणखी म्हणजे फक्त 4 पॉईंट आहे, पण त्याच्यात खूप सारे पॉईंट असतात. जटिल असू शकतात. काही ज्या इकोसिस्टम्स असतात ते जटिल असू शकतात. अँड दॅट ट्रिमेंडस क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह व्हरायटी ऑफ स्पेसिस इन देम. त्यांच्यामध्ये पण म्हणजे गुणात्मक आणि संख्यात्मक फरक असू शकतो. एकच प्राणी थोडी आहे, म्हणजे एकाच प्रकारचा प्राणी थोडी आहे. आपण जर कीटकच पाहिले तर कीटकच भरपूर साऱ्या प्रकारचे आहेत. मग त्यांचे लिव्हिंग स्ट्रक्चर, त्यांची खाण्याची पद्धती, या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात ना, आहे की नाही? इन इकोसिस्टम ऑफ ट्रॉपिकल कंट्री, ट्रॉपिकल म्हणजे कोणते? ट्रॉपिकल झोन म्हणजे कोणता? इंडिया आणि याचा पट्टा. ओके, ट्रॉपिकल. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे आपला भारतच येतो त्यात. ट्रॉपिक म्हणजे एक जिथून ट्रॉपिक ऑफ कॅन्सरची लाईन जाते ते. ट्रॉपिकल कंट्रीज लाईक इंडिया, फ्यू स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड एव्हरीवेअर इन लार्ज नंबर. फ्यू स्पीसीज म्हणजे इंडियामध्ये सगळे काही तऱ्हेचे प्राणी भेटते, पण आर्टिकवर काहीच टाईपचे भेटतात. असं नाही. फ्यू स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड एव्हरीवेअर इन लार्ज नंबर. म्हणजे काही स्पेसीज असतात, सपोज भारतामध्ये किंवा मग ऑस्ट्रेलियामध्ये किंवा कुठेही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात काही पर्टिक्युलर स्पेसीज असतात, त्या अबंडन्समध्ये तिथे सापडतात, किंवा मग इकडे तिकडे इतरत्रही सापडतात. म्हणजे की 100 आसाम तर आसामच. Remaining species of plants and animals are found in small number. Some species are very few in number. Variety of ecosystem is found on Earth. Each place has different ecosystem: forest, pond, ocean, river. Types of ecosystems are formed according to size, place, climate, types of plants and animals. म्हणजे हे जे इकोसिस्टम्स आहेत ह्या व्हेरियस रिजनमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात सापडू शकतात आपल्याला. कुठे प्राणी जास्त आहेत, कुठे प्राणी, म्हणजे एका पर्टिक्युलर झोनमध्ये जर प्राणी जास्त असतील तर दुसरीकडे त्याचंच प्रमाण थोडं कमी झालेलं असेल. आपल्या भारतामध्ये ना वाघाची संख्या खूप जास्त आहे. म्हणजे भारत एशियाटिक लायन, गीर. मी सिंहाची नाही, वाघाची गोष्ट करतो. वाघाची संख्या भारतात जास्त आहे. मग त्या मानाने इतर प्रदेशांमध्ये, म्हणजे युरोप खंड किंवा मग ऑस्ट्रेलिया किंवा मग तिकडे वाघाचं प्रमाण एकदम अतिशय विरळ आहे, अतिशय विरळ. ऑस्ट्रेलियात तर नसतीलच बहुतेक. टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स आर फॉर्म अकॉर्डिंग टू साईज, प्लेस, क्लायमेट.
Many types of ecosystems are found in biosphere. Biosphere म्हणजे काय? जैवविविधता. Their specific functions continue according to their environment. Though these ecosystems look independent and different, they are linked to each other directly or indirectly. जरी ह्या इकोसिस्टम्स वेगवेगळ्या दिसत असल्या तरी ते डायरेक्टली और इनडायरेक्टली एकमेकाशी जोडलेले असतात. Therefore, we cannot separate these small ecosystems from each other. But can classify them according to their functions. आता लुकिंग बॅक मध्ये बघ किती छान मस्त फॅक्ट सांगितलं मला. न्यू वर्ड्स आर क्रिएटेड विथ द डेव्हलपमेंट इन सायन्स. आता सायन्समध्ये विज्ञानमध्ये नवीन नवीन शब्द जुळत आहेत, नवीन नवीन शब्द येत आहेत, है ना. मग आपण या प्लांट्सचं म्हणजे बायोलॉजिकल फॅक्टर आणि फिजिकल फॅक्टरमध्ये जर आपण रिलेशन दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी कोणता असा पर्टिक्युलर वर्ड आपण शोधायचा, असे सायंटिस्टमध्ये म्हणजे सायंटिस्टच्या मनात कल्पना आली की बुवा आपण असं काहीतरी करायचं. मग 1930मध्ये हा क्वेश्चन एका सायंटिस्टला विचारण्यात आलेला होता. त्यांचं नाव होतं रे क्लिफॉर्म. त्या रे क्लिफॉर्मला हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा त्याने एक मस्त सुटेबल आन्सर दिलं, इकोसिस्टीम. पण हे आणि म्हणजे हे कधी झालं 1930मध्ये. मग त्याच्यानंतर हा जो इकोसिस्टीम हा वर्ड आहे हा त्यांचे फेलो म्हणजे त्यांचे असोसिएट त्यांचे जे कलिग होते, सहकारी होते, A.G. टान्सले किंवा टेन्सले म्हणू शकतो आपण. A.G. टेन्सले त्यांनी हा वर्ड 1935मध्ये यूज केला इकोसिस्टीमचा. बायोटिक कम्युनिटी इज अनदर नेम फॉर अन इकोसिस्टीम. बायोटिक कम्युनिटीपेक्षा इकोसिस्टीम हा वर्ड एकदम परफेक्ट वाटतो आहे की नाही. इन सम रिजन ऑन अर्थ लार्ज एरिया हॅज सेम क्लायमेट अँड अबायोटिक फॅक्टर्स. आपल्या भारताच्या किंवा पृथ्वीच्या याच्यावर एखादा लार्ज एरिया आहे जो सेम क्लायमेटिक आणि अबायोटिक फॅक्टरसाठी प्रसिद्ध आहे. सपोज प्रेयरीज माहिती आहे कुठे आहे? नॉर्थ अमेरिकेमध्ये. प्रेयरीजचा जो पार्ट आहे म्हणजे गवताळ प्रदेश जो आहे तसा भारतामध्ये पण गवताळ प्रदेश आहे. तुला माहिती आहे भारतामधले गवताळ प्रदेश कुठे आहेत? मध्य प्रदेश. नाही, भारतामध्ये मध्य प्रदेशमध्ये गवताळ प्रदेश नाही. म्हणजे असा भारतामध्ये असं काही नाही आहे की हा पूर्ण गवताळ प्रदेश आहे असं काही नाही आहे. पण भारतामध्ये 5 प्रकारचे गवताळ प्रदेश सापडतात. म्हणजे ग्रासलँड्स आहेत भारतामध्ये, जसं की तराई आहे, सेरेंजेटी आहे, बन्नी आहे, त्याच्यानंतर बिगुल आहे, बुग्युल किंवा बुग्याल म्हणतात त्याला, त्याच्यानंतर खज्जियर आहे. ह्या सगळ्या प्रजाती म्हणजे हे सगळे जे ग्रासलँड्स आहेत ना हे भारतात पण सापडतात. काही कोल्ड ग्रासलँड्स आहेत आणि काही थोडे म्हणजे काही वेगवेगळ्या रिजन्समध्ये म्हणजे गवताचे जे प्रकार आहेत ते थोडेसे त्याच्या हाईटनुसार त्याच्या क्लायमॅटिक कंडिशन्सनुसार व्हेरिएशन्स ठरतात तिथे. स्पेसिफिक इकोसिस्टम डेव्हलप्स अ वास्ट एरिया. सच लार्ज इकोसिस्टम्स आर कॉल्ड बायोम्स. हे जे इकोसिस्टम्स आहेत याचे जे वेगवेगळे ब्लॉक्स आहेत, सपोज आता भारत जर झाला तर भारतामध्ये थारचं डेझर्ट पण आहे, आपण म्हणजे गवताळ प्रदेशाची पण आताच गोष्ट केली आहे. त्याच्यानंतर आणखी काही समुद्रकिनाऱ्याची किनारपट्टीचे प्रदेश पण आहेत. म्हणजे भारताच्या एका लँडच्या प्रदेशावर किती सारे आपल्याला छोटे छोटे ग्रुप्स भेटले ना पाहायला. तसे भारतातच नाही तर पूर्ण जगातही असतील की नाही. तर मग हे जे लँडवरचे जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, सपोज हा सावानाचा भाग वेगळा घेतला, त्याच्यानंतर आपल्या ब्राझीलमध्ये काय आहे? ब्राझीलमध्ये ॲमेझॉनचे जंगलं घेतले. मग हे जे असे जर बायोम्स वेगवेगळे म्हणजे इकोसिस्टम जे आहेत इकोसिस्टम हे जर आपण पर्टिक्युलरली कन्क्लूड केलं एका पर्टिक्युलर शब्दामध्ये त्याला आपण बायोम म्हणू शकतो. आणि पृथ्वीचे दोन फॅक्टरमध्ये म्हणजे बायोमच्या 2 फॅक्टरमध्ये बायोमचे 2 टाईप प्रकार, लँड बायोम आणि ॲक्वॅटिक बायोम असे आपण कन्वर्ट करू शकतो. Land biome. The biome which exists only on land
are called land biomes. Due to unequal disturbances of abiotic factors, different types of ecosystem exist. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणजे सगळ्या ठिकाणी असं पर्टिक्युलरली हे नाही आहे, म्हणजे असं ठरवलेलं नाही की इतका बायोम हा याच्यासाठीच राहील आणि मग त्याच्यानंतर तेवढाच एरिया भारतामध्ये राहील, असं काही नाही आहे. त्याचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ठरलेलं म्हणजे झालेलं आहे. ग्रासलँड, एव्हरग्रीन फॉरेस्ट, डेझर्ट्स, आईसलँड इकोसिस्टीम्स इन टायगा, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण त्याचे एक एक प्रकार पाहूया. ग्रासलँड इकोसिस्टम. ग्रासलँड म्हणजे माहिती आपल्याला गवताळ प्रदेश है ना, जिथे रेनफॉल पुरेशा प्रमाणात नाही आहे टू ग्रो बिग ट्रीज. समजलं का? जिथे पाणी कमी आहे मग तिथे काय होतं, गवत उगवते. वास्ट ग्रोथ ऑफ ग्रास इज फाउंड इन दिस इकोसिस्टम. लॉंगर समर अँड लिमिटेड रेन डेव्हलप्स डॉर्फ प्लांट्स इन दीज एरियाज. म्हणजे इथले जे प्रकारचे म्हणजे इथले जे प्लांट्स आहेत ते काय होतात, डॉर्फ असतात म्हणजे शुष्क असतात, गवत शुष्क आहे. ॲनिमल्स लाईक गोट, शीप, जिराफ, झेब्रा, एलिफंट, डिअर, चितल. चितल म्हणजे काय, चिता म्हणू शकतो आपण त्याला. टायगर, लायन etc. are found in this ecosystem. Similarly, various birds, insects, microbes are also present. आता इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आपल्याला. कलेक्ट इन्फॉर्मेशन मध्ये काय म्हणते, व्हॉट आर द पॉसिबल थ्रेट्स टू ग्रासलँड. काय असू शकतात थ्रेट्स म्हणजे भीती. ग्रासलँडला काय भीती असू शकते, ह्युमनची. कशा प्रकारे, शिकारवर येतात ते. ह्युमन थ्रेट्सचीच आहे म्हणजे पोचिंग, हंटिंग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या म्हणजे लपून छपून शिकार करणे येणं जाणं. हां, तर ॲनिमल्सची अशी शिकार होऊ शकते. त्यानंतर म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे, जसं की एखाद्याने सिगरेट वगैरे ओढली आणि ते ग्रासलँडमध्ये टाकून दिली तर तिथे पेट घेण्याची म्हणजे जास्तीत जास्त होऊ शकते, अशा कॅलॅमिटीज होऊ शकतात. हे त्याचे मेन थ्रेट्स आहेत. क्वेश्चन सेकंड, वाय डीड एशियन चीताज बिकम एक्सटिंक्ट इन लास्ट सेंचुरी. एशियन चीता हे एक्सटिंक्ट का झाले, जास्तीत जास्त शिकार. भारतामध्ये जास्तीत जास्त चित्याचा शिकार व्हायचा. आणि माहिती का, आता सध्या भारत सरकारचा प्रयत्न आहे की आपल्याला काही चित्ते आणायचे दुसऱ्या देशातून, पर्टिक्युलरली आफ्रिकन कंट्रीजमधून आपल्याला चित्ते आणायचे आणि इथे त्यांचं कॉन्झर्वेशन करायचं आहे. म्हणजे इथं त्यांना वाढू द्या हां, इथल्या इकोसिस्टममध्ये. कारण ऑलरेडी हे हॅबिटेट चित्यांसाठी आहे ना, आपल्या इथे चिते होते ना, आता रिसेंटली लास्ट सेंचुरीमध्येच ते एक्सटेंड झालेले आहेत. मग त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपण म्हणजे कन्झर्वेशनचे आता प्रयत्न करतो आहे. ते दुसऱ्या देशातून आपण आणून, त्याच्यासाठी आता थोडा वेळ लागेल. कुनो माधोपूर नावाची जी मध्य प्रदेशमधली जागा आहे, सँच्युरी आहे, त्यामध्ये विचार सुरू आहे त्यांचा सध्या. थर्ड, ऑब्झर्व एशियन चीता ऑन इंटरनेट अँड डिस्क्राईब इट. तिथे ते इंटरनेटचं काम आहे, तुम्हालाच करावं लागेल. बाकी उरलेला भाग जो आहे तो उद्या करूया.